हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. इशिका आदित्यच्या बोलण्यावर हलकेच हसत म्हणते, मिस्टर गोयंका, तुम्ही हे कसं विसरू शकता की तुम्ही माझ्यासाठी किती काही केलं आहे, किती वेळा मदत केली आहे. ज्या काळात मी पूर्णपणे एकटे होते त्यावेळी तुम्ही माझ्या सोबत उभे राहिलात. मग मी तुमच्यासाठी इतकं सुद्धा करू शकत नाही का? जगाच्या नजरेत तुम्ही मला तुमची पत्नी म्हणून सगळ्यांसमोर ओळख करून दिली आहे, हे खरं आहे. पण आपल्याला दोघांनाही माहिती आहे की आपली मैत्री किती खोल आहे. आपलं लग्न झालेलं नाही, आपण एकत्र राहतही नाही, तरीसुद्धा तुमचा मुलगा किती आनंदी असतो. आयुषसाठी तर मी काहीही करू शकते. सध्या मला जुन्या गोष्टी पुन्हा आठवायच्या नाहीत. आता मी तुम्हाला घरी येऊन भेटते. या विषयावर मला एकदा ऑनलाईन शोध घ्यायचा आहे, कारण मी कोणाच्याही कंपनीत सहज सामील होऊ शकत नाही. आणि मी असं का म्हणते आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे बोलून इशिका तिथून निघू लागते, पण तेवढ्यात आदित्य तिचा हात पकडून तिला थांबवत म्हणतो, इशिता, मला तुला सांगायचं होतं, आज शाळेला खूप लवकर सुट्टी मिळाली आहे. कदाचित आयुष घरीही पोहोचला असेल आणि तुला माहीतच आहे, तुझ्याशिवाय त्याचं घरात मन लागत नाही. जरी त्याची आजी त्याच्यासोबत असली तरीही तो तुला सगळीकडे शोधत असतो. आता तुझं काम पूर्ण झालंच आहे, तर तू घरी जाऊ शकतेस. तिथे निवांतपणे सगळं बघ. काही अडचण आली तर मला लगेच कळव. आदित्यच्या बोलण्यावर इशिका हसतच तिथून निघून जाते. इशिका गेल्यानंतर आदित्य खोल श्वास घेत मनातच म्हणतो, तू मला कधी स्वतःबद्दल काही सांगितलं नाहीस. मला आजही आठवते, जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटली होतीस, तुझ्याचमुळे माझ्या मुलाचा जीव वाचला होता. पण 5 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा तू स्वतःबद्दल एक शब्दही का सांगितला नाहीस? शेवटी असं का करतेस तू? संध्याकाळचा वेळ होता. कबीर आपल्या मॅनेजरसोबत कंपनीत पोहोचतो तेव्हा त्याला दिसते की सगळे कर्मचारी आधीच बाहेर उभे आहेत. ते दृश्य पाहताच कबीर मॅनेजरला विचारतो, रवी कुठे आहे? मी त्याला कित्येक वेळा सांगितलं आहे की मला उशीर अजिबात आवडत नाही. मग तो आता इथे समोर का नाही? कबीरचं बोलणं ऐकून मॅनेजर घाबरतच म्हणतो, सर, त्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलंय की त्यांच्या मुलाची तब्येत खूप खराब आहे, म्हणून ते मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. हे ऐकताच कबीर शांतपणे त्याच्याकडे पाहतो. तेवढ्यात कबीरचा असिस्टंट रवी धावत येतो. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. रवीला पाहताच कबीर डोळे बारीक करत म्हणतो, मला कळलं आहे की तुझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे. मग तू इथे काय करतोयस? कबीरच्या प्रश्नावर रवी शांत सुरात म्हणतो, सर, ती आता पूर्णपणे ठीक आहे. माझी पत्नी नैना मुलांसोबत आहे. ती त्यांच्यासोबत असल्यामुळे मला वाटलं की मी तुमच्यासोबत असणं जास्त गरजेचं आहे. आज आपली नवी ओपनिंग आहे आणि अशावेळी तुमच्याजवळ माझं असणं खूप महत्त्वाचं होतं. मला तुमच्याशी काही गोष्टींवर चर्चा करायची आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला आता समजल्या. ही बातमी कळताच मी थेट तुमच्याकडे धावत आलो. हे ऐकून कबीर खोल श्वास घेत म्हणतो, जे काही बोलायचं आहे ते नंतर करू. आता आपल्याला कंपनीच्या कर्मचाऱ्यांना भेटायचं आहे. हे बोलून कबीर पुढे जाऊ लागतो. पण तेवढ्यात रवी मोठ्याने म्हणतो, पण सर, मला इशिता मॅडमबद्दल बोलायचं आहे. इशिताचं नाव ऐकताच कबीरचे पाय तिथेच थांबतात. चेहऱ्यावरचा तो गर्व आणि अहंकार एका क्षणात नाहीसा होतो. रागाने लाल झालेल्या त्याच्या डोळ्यात अचानकच शांतता उतरते. रवी तिथेच उभा आहे हे लक्षात येताच कबीर मागे वळून कठोर आवाजात म्हणतो, इशिताबद्दल पहा, मी तुला शेवटचा इशारा देत आहे. जर तू पुन्हा या विषयावर मला समजावण्याचा प्रयत्न केलास तर बोलण्याआधी नीट विचार कर. त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहिती आहेत. मी आधीही सांगितलं आहे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्यासमोर मांडायची गरज नाही. मी एकदा म्हणालो म्हणजे ते अंतिम असतं.
कबीरचं बोलणं ऐकून रवी त्याच्या जवळ येत म्हणतो, नाही सर, यावेळी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की सुरुवातीपासून तुम्ही जे म्हणत होतात ना की तुमची इशिता जिवंत आहे, आणि मी नेहमी त्याला नकार देत होतो, म्हणत होतो की मॅडम तुम्हाला सोडून गेली आहे. तर खरं सांगायचं झालं तर यावेळी तुमचंच म्हणणं बरोबर ठरलं आहे. मी चुकीचा ठरलो. मॅडम जिवंत आहेत आणि ही गोष्ट मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो. असिस्टंटचे हे शब्द ऐकताच कबीर अक्षरशः हादरून गेला. त्याला क्षणभरही विश्वास बसला नाही. गेली 5 वर्ष त्याचा असिस्टंट नेहमी एकच गोष्ट सांगत आला होता, मॅडम कायमच्याच अ, साठीच निघून गेल्या आहेत. त्या कधीच परत येणार नाहीत. जेव्हा जेव्हा कबीर स्वतःला त्रास देत असे, स्वतःला इजा पोहोचत असे, तेव्हा असिस्टंट त्याला हे समजावत असे. पण आज आज त्याने काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. कबीरला ना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत होता ना कानांवर. त्याला असं वाटत होतं जणू तो एखादं स्वप्न पाहतोय आणि कुणीतरी काहीतरी अविश्वसनीय बोलत आहे. कबीर शांत असल्याचं पाहून असिस्टंट थोडा घाबरतच म्हणाला, सर, मला माहीत आहे की तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. खरं सांगायचं तर मलाही सुरुवातीला विश्वास बसला नव्हता. तुम्ही मिस्टर पाटील यांची जवळजवळ सर्व कंपन्या विकत घेतल्या आहेत, पण त्यांच्याच एका कंपनीमध्ये आम्हाला एक मुलगी आढळली, इशिता नावाची. जेव्हा आमचे काही लोक मिस्टर पाटील यांना भेटायला गेले तेव्हा तिथे त्यांची भेट इशिका गोयंका यांच्याशी झाली. मॅडमबद्दल आपल्या ऑफिसमधले अनेक जुने कर्मचारी चांगलेच परिचित आहेत. मी ज्या 3 जणांना तिथे पाठवलं होतं त्यांनी इशिका म्हणजेच इशिता मॅडमला पाहताच ते अक्षरशः थक्क झाले. त्यांनी तिथे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यांनाही काहीच समजत नव्हतं. पण कंपनीतून बाहेर पडताच त्यांनी थेट माझ्याकडे येऊन सगळी हकीकत सांगितली. सुरुवातीला मला देखील विश्वास बसला नाही, पण त्यांनी ठामपणे सांगितलं की ती 100% इशिताच होती. हे ऐकताच कबीरचा संयम सुटला. तो रागात म्हणाला, मी आधीच सांगतोय, माझ्याशी विनोद करण्याचा प्रयत्न करू नकोस. जर इशिता खरंच जिवंत असती तर ती आत्तापर्यंत माझ्याजवळ आली असती. ती नक्कीच परत आली असती. कदाचित तुझ्या माणसांनी पुन्हा दुसरीलाच पाहिलं असेल. मी माझ्या इशिताला खूप चांगलं ओळखतो. ती कुठेही असो, तिला फक्त माझीच आठवण येईल आणि ती ती माझ्याजवळच येईल. 5 वर्ष झाली आहेत. जरी मी स्वतःला सतत सांगत असलो की इशिता जिवंत आहे, तरीही माझी इशिता इतकी कमजोर नाही की ती मला असं सोडून जाईल. म्हणून आपल्या लोकांना सांग, डोळ्यांची तपासणी करून घ्या. असिस्टंटच्या तोंडून पुन्हा इशिका हे नाव ऐकताच कबीरला अचानक आयुषची आठवण झाली. तो त्या 5 वर्षांच्या छोट्या मुलाशी बोलत होता. त्यावेळी आयुषने आपल्या आईचं नाव घेतलं होतं आणि ते ऐकूनही कबीर क्षणभर स्तब्ध झाला होता. इशिता आणि इशिका ही नावं खूपच मिळती जुळती होती, पण तो पुढे काही विचारणार तोवरच आयुष तिथून निघून गेला होता. ही आठवण मनात येताच कबीर असिस्टंटकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, मग तिच्याशी माझी भेट घालून दे, कारण मला अजूनही वाटत नाही की ती इशिताच असेल. कबीरचे शब्द ऐकून असिस्टंट हलकसं हसत म्हणाला, सर, त्यासाठी वेगळं काही करण्याची गरजच नाही. मिस्टर पाटील यांच्या सगळ्या कंपन्या आता आपल्या मालकीच्या आहेत. त्यांचे सर्व हुशार कर्मचारी आता आपल्या कंपनीत रुजू होणार आहेत आणि त्यात इशिका गोयंकाही आहे. मी तिचे डॉक्युमेंट्स पाहिले आहेत. ती आदित्य गोयंका यांची पत्नी आहे असं त्यात नमूद आहे. ती बऱ्याच काळापासून त्या कंपनीत काम करत होती. मिस्टर पाटील तिला आपल्या मुलीसारखं प्रेम देत होते असं तिथले लोक सांगतात. इशिका गोयंका ही संपूर्ण कंपनीत सगळ्यात शांत स्वभावाची मुलगी म्हणून ओळखली जाते. कोणताही गोंधळ न करता, तक्रार न करता ती आपलं काम अतिशय जबाबदारीने करते.
अनेक लोकांनी तर तिचा आवाजही ऐकलेला नाही आणि ज्यांनी ऐकला आहे ते सगळे तिच्यावर खूप प्रेम करतात. आज आपण या कंपनीचं उद्घाटन करत आहोत. म्हणजेच उद्यापासून मिस्टर पाटील यांच्या कंपनीचे सगळे कर्मचारी इथे कामाला येणार आहेत. तेव्हा नक्कीच कळेल ही इशिका गोयंका नेमकं कोण आहे. आणि मला खात्री आहे ती इशिता मॅडमच आहे. असिस्टंट हे सगळं सांगत असतानाच कबीरच्या मनाला आतून एक वेगळीच शांतता मिळत होती. जरी तो वरवर म्हणत होता की ती इशिता असू शकत नाही, तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तो स्वतःच अशी प्रार्थना करत होता की काश ती त्याची इशिताच असावी. जर त्याची इशिता जिवंत असेल तर यावेळी तो तिला पुन्हा कधीच दूर जाऊ देणार नव्हता. आणि जर त्याला हे कळलं की इशिता याच शहरात आहे तर तो संपूर्ण जग उलथवून टाकायला तयार होता, फक्त तिला पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी. हे सगळं मनात चालू असताना कबीरचे भाव अतिशय गंभीर दिसत होते. हे पाहून असिस्टंट हसत म्हणाला, सर, आधी उद्घाटन करूया. बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला केबिनमध्ये सांगतो. अजून काही गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. असं म्हणत तो कबीरला ऑफिसच्या मुख्य गेटकडे घेऊन गेला. तिथे रिबन लावलेलं होतं. मॅनेजरनं कबीरकडे कात्री देत हसत म्हटलं, सर, आज तुम्हाला इथे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. आता आमचे मालक कोणी दुसरे नाही तर स्वतः मिस्टर कबीर खन्ना आहेत. ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. तुमच्यासोबत काम करण्याचं स्वप्न आम्ही खूप दिवस पाहत होतो आणि आज ते पूर्ण झालं आहे. संपूर्ण स्टाफकडून तुमचं मनापासून स्वागत आहे. मॅनेजरचे शब्द ऐकून कबीरने शांतपणे रिबन कापलं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता आत निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची कोणतीही झलक नव्हती. तो खुश असल्याचं अजिबातच वाटत नव्हतं, कारण या क्षणी त्याच्या मनात फक्त आणि फक्त इशिताच होती. तीच इशिता जिने गेली 5 वर्ष त्याच्या आयुष्याचा प्रत्येक श्वास व्यापून टाकला होता. तो मनातल्या मनात तिची आठवण काढत असे. प्रत्येक क्षणी तो तिच्याच विचारात गुंतलेला असे. मात्र या क्षणी इशिताबद्दल समजल्यावर त्याचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. तो शांतपणे बसून फक्त एवढंच जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता की अखेर इशिता आहे तरी कुठे, आणि जर ती जिवंत असेल तर ती त्याच्याकडे का आली नाही. दुसरीकडे इशिका जशी घरी पोहोचली तशी तिला दिसले की तिचा मुलगा आधीच घरी आला होता आणि जेवण करताना नखरे करत होता. आदित्यची आई म्हणजेच आयुषची आजी शोभा गोयंका धावत पळत आयुषला जेवू घालण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून इशिका हसतच म्हणाली, मम्मी, बहुतेक यांना हे जेवण खायचंच नाहीये, म्हणूनच इतके नखरे चालले आहेत. इशिकाचा आवाज ऐकताच शोभा गोयंका हसत म्हणाल्या, बरं झालं इशिका, तू आलीस. मी खूप वेळेपासून याला जेवू घालायचा प्रयत्न करते, पण हा काही केल्या खात नाही. तुला माहिती आहे का, तू याला दिलेला डब्बा याने थेट एका सिक्युरिटी गार्डला देऊन टाकलाय आणि स्वतःच काहीच खाल्लं नाही. मी सतत म्हणते काहीतरी खा, पण तो ऐकतच नाही. सारखं एकच म्हणतोय, मम्मी येईल तेव्हाच खाईन. मी तर अगदी हैराण झाले. आता तूच याला सांभाळ. असं म्हणत शोभा गोयंका यांनी जेवणाची ताटली टेबलवर ठेवली आणि रुसून बेडवर जाऊन बसल्या. आयुषमुळे शोभा गोयंकांना वाईट वाटल्याचं इशिकाच्या लक्षात आलं. तेव्हा ती आयुषजवळ गेली. त्याला उचलून मांडीवर घेत थोड्या रागात म्हणाली, आयुष, हे बरोबर नाही ना. तू आजीला का त्रास देतोयस? तुझी आजी तुझ्यावर किती प्रेम करते माहीत आहे ना तुला. तिला स्वतःच्या हाताने आपल्या नातवाला जेवू घालायचं असतं आणि तू तिची अशी मन दुखावलंस. बघ तिचा चेहरा कसा उतरलेला आहे. तिला किती वाईट वाटत असेल. समजा तुझे बाबा मला जेवू घालायला आले आणि मी त्यांच्या हातचं जेवण खाल्लंच नाही तर त्यांना कसं वाटेल? किंवा तूच मला जेवू घाल आणि मी पळून पळून निघून जाऊ, तेव्हा तुला कसं वाटेल? इशिकाचं बोलणं ऐकून आयुष विचार करत म्हणाला, मम्मी,
मी तुम्हाला जीव घालत असताना तुम्ही पळून गेलात तर मला वाईट वाटेल. मला वाटेल की कदाचित तुम्हाला माझ्या हातचं जेवण नको आहे. हे ऐकून इशिका हसतच म्हणाली, अगदी बरोबर. मी तुला ते समजावते. तुझी आजी तुझ्यावर खूप प्रेम करते. तिने तुझ्यासाठी किती काही केले तरी सुद्धा तू तिच्या हातचं जेवण खाल्लं नाहीस तर तिला असं वाटेल ना की तू तिच्यावर प्रेम करत नाहीस. म्हणूनच चांगल्या मुलांसारखं मम्मी आणि आजीचं ऐकायचं आणि मोठे जे सांगतील ते करायचं. हे ऐकताच आयुष तिच्या मांडीवरून खाली उतरला. त्याच्या छोट्या छोट्या पावलांनी चालत तो शोभा गोयंकाकडे गेला. त्यांच्या पायांवर चढून शेजारी बसला आणि म्हणाला, आजी तुम्हीच मला जीव घाला. आता मी तुम्हाला त्रास देणार नाही. आणि हो, काळजी करू नका. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. खरं तर तुम्ही माझ्या मागे जेवण घेऊन धावत येता ना, तेव्हा मला खूप मज्जा येते. तेव्हा मला वाटतं की तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम करता. आयुषचं हे बोलणं ऐकताच शोभा गोयंकाची उदासी क्षणात नाहीशी झाली. त्यांनी आनंदाने ताटली उचलली आणि आयुषला जेव घालायला सुरुवात केली. तेव्हा इशिकाने हातातली कागदपत्र टेबलवर ठेवत आयुषकडे पाहून विचारलं, तर सांग, आज शाळेत काय काय झालं? नेहमी शाळेतून आल्यावर तू सगळी गोष्ट सांगतोयस. आज मात्र तू काहीच बोलला नाहीस. इशिकाचं म्हणणं ऐकून आयुष हसत म्हणाला, आज काय झालं माहिती आहे का? आमच्या शाळेच्या बाजूला एक जागा आहे. तिथे जोरात काम सुरू होतं. इतका आवाज येत होता की आमचा अभ्यासच होईना. मग प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की आज लगेच सुट्टी देण्यात येईल. सगळी मुलं घरी निघून गेली. मला वाटलं बाबा घ्यायला येतील म्हणून मी तिथेच थांबलो. नंतर मी माझा डबा सिक्युरिटी गार्ड काकांना दिला. त्यांचा मुलगा माझ्याच वर्गात शिकतो आणि त्याची तब्येत खूप खराब आहे. मला वाटलं तुम्ही बनवलेलं जेवण त्याने खाल्लं तर लवकर बरा होईल. तुम्ही खूप छान जेवण बनवता ना. ही गोष्ट बंटीला पण माहिती आहे कारण आम्ही दोघं नेहमी एकमेकांशी जेवण शेअर करतो. नंतर मी शाळेच्या गेटजवळ उभा असताना बाजूला मोठं काम सुरू असल्याचं पाहिलं. म्हणून मी ते बघायला तिकडे गेलो. तिथे खूप मोठमोठ्या मशीन होत्या आणि त्या जमिनीत मोठमोठे खड्डे करत होत्या. तुम्हाला माहिती आहे का, मी हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं. आयुषचं बोलणं ऐकून इशिका आश्चर्याने म्हणाली, आयुष, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की शाळेची सुट्टी झाल्यावर यापुढे तुम्ही गप्पच इथेच राहायचं. इकडे तिकडे जायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? तुम्ही अजून लहान आहात. कुणी तुम्हाला पळवून नेलं असतं तर? पुढच्या वेळी असं काहीही व्हायला नको. इशिकाने कडक शब्दांत सांगितलं. इशिकाचं बोलणं ऐकून आयुष तोंड वाकडं करत म्हणाला, पण मम्मी, मी तर फक्त बाजूला गेलो होतो. काळजी करू नकोस. तिथे जे अंकल होते ना ते खूप चांगले होते. मी पाहिले की तिथे काम चालू होतं. मग एक अंकल दिसले जे फोनवर खूप रागात बोलत होते. पण मम्मी, ते इतके सुंदर होते की काय सांगू. इतके सुंदर असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर खूप राग होता. रागामुळे त्यांच्या डोळ्याही लाल झाले होते. मी त्यांच्याशी बोलायला जाणार होतो तेवढ्यात मी पाहिले की त्यांच्या समोरून एक दगड येत होता. मी लगेचच त्यांना ओढून घेतलं आणि वाचवलं. पण त्यांनी मला थँक्यूही म्हटलं नाही. उलट मला ओरडले की तू लहान मुलगा आहेस, इथे काय करतोयस? तुला काही झालं असतं तर? पण मम्मी, ते खूप रागीट होते. तरी माझ्यावर राग केला नाही. तिथे काम करणाऱ्या सगळ्यांवरच ते रागवत होते. त्यांनी मला विचारलं मी इथे काय करतोय. तेव्हा मी सगळं सांगितलं. मग ते म्हणाले की तुझ्या मम्मीचं नाव काय आहे? मी तिला फोन करून बोलावतो. मी तुमचं नाव सांगणार तेवढ्यात ड्रायव्हर अंकल मला घ्यायला आले. पण मम्मी, ते अंकल खूप चांगले होते, सुंदरही होते आणि स्वभावानेही चांगले होते. त्यांचा राग मी सांगितला तर तुम्हीच घाबराल. तुम्ही कधी त्यांना भेटला ना तर बघा ते किती रागीट आहेत. आयुषचं बोलणं ऐकत असताना इशिताच्या मनात नकळत काही वेगळेच विचार घोळू लागले. तो ज्या पद्धतीने सगळं सांगत होता त्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर कबीरचा चेहरा उभा राहिला.
राहू लागला. तिला असं वाटू लागलं की आयुष ज्या अनोळखी माणसाला भेटला होता तो कदाचित कबीरच असावा, पण हे सगळं केवळ तिचं कल्पनाच होती. तिला खात्री होती की कबीर इथे असणार नाही. असा विचार करत तिने खोल श्वास घेतला. तेवढ्यात आयुष म्हणाला, आजी एक गोष्ट सांग ना, मी इतकी वर्ष मम्मी बरोबर आहे, पण मी तिला कधीही नीट हसताना पाहिलेलं नाही. ती हसायला विसरली आहे का? पप्पांसोबतही असते तरी त्यांच्याशी भांडतच असते. तुला माहिती आहे का मम्मीला काय झाले? आयुषला जेवण भरवत असलेली आणि सगळं ऐकत असलेली शोभा गोयंका हसतच म्हणाली, असं काही नाही रे बाळा, तुझी मम्मी खूप असते, पण जेव्हा माणसं मोठी होतात ना, जग समजू लागतं, तेव्हा त्यांचं हसणं थोडं कमी होतं. तुझी मम्मी खूप स्ट्रॉंग आहे, ती आनंदीच असते. तुझ्या मम्मी पप्पांमध्ये काही भांडण नाही. तुला माहीतच आहे ना त्यांची मैत्री किती घट्ट आहे. त्यामुळे या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. आणि हो, पुढच्या वेळी मम्मीने जे समजावलं आहे ते लक्षात ठेव. ओळख नसलेल्या लोकांशी बोलायचं नाही, ते योग्य नाही. शोभा गोयंकाचं बोलणं ऐकून आयुष हसला. इकडे इशिका स्टडी रूममध्ये आली. दरवाजा बंद केला आणि दरवाजाला टेकून उभी राहून छातीत हात ठेवत स्वतःला सावरू लागली. कबीरचा विचार आला की ती अस्वस्थ होत होती. थोडा वेळ शांत उभं राहिल्यानंतर ती हळूच खाली बसली आणि डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, 5 वर्ष झाली, एकही दिवस असा गेला नाही की मी तुम्हाला आठवलं नाही. आज तुम्ही कुणाबरोबर असाल? आता मला एवढंच वाटतं की आपली भेट कधीच होऊ नये. तुम्ही जितके माझ्यापासून दूर राहाल तितकंच चांगलं. तुमच्यापासून दूर राहण्यासाठी मी शहरसुद्धा बदललं. आता देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की आपण कधीच एकमेकांसमोर येऊ नये, कारण एकदा भेट झाली तर मी स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही. मी इतकं प्रेम केलं होतं, आजही कुणाच्या तोंडून तुमचं नाव ऐकलं की अस्वस्थ व्हायला होतं. तुम्हाला पाहावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं, पण कदाचित तुम्हालाच नको आहे की आपण पुन्हा एकत्र यावं. म्हणूनच माझ्या पाठीमागे तुम्ही ते केलंत जे मी स्वप्नातही विचारात आणलं नव्हतं. आता तर मला तुम्हाला आठवावंसंही वाटत नाही, ज्याने कदाचित मला कधीच विसरलं असेल. अशा माणसावर प्रेम करून मी आजही त्यालाच आठवते. याचंच वाईट वाटते. प्रेमात माणसं आंधळी होतात म्हणतात, पण मी तर फारच आंधळी झाले होते. सगळं समोर असतानाही मला काहीच दिसलं नाही. मिस्टर कबीर खन्ना कधीच आपल्या पत्नी इशिताला धोका देणार नाहीत असा माझा विश्वास होता. पण आता मी ठरवलं आहे, स्वतःवर विश्वास ठेवणंच योग्य आहे. एकच विनंती आहे, आपण कधीच एकमेकांसमोर येऊ नये. तुमच्यापासून दूर राहण्यासाठी जर मला ही नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जावं लागलं तरी मी ते करेन. फक्त तुम्हाला हे कधीच कळू नये की मी कुठे आहे. हे म्हणत इशिताने डोळे पुसले, स्वतःला सावरलं आणि टेबलजवळ जाऊन बसली. मिस्टर पाटीलांनी दिलेली कागदपत्र तिने पुन्हा वाचायला घेतली. त्या कागदांवर रवीची सही होती. तिला वाटत होतं की ज्या कंपनीत ती जाणार आहे ती रवी आहुजांचीच कंपनी असावी. तिने कागदावर सही केली आणि स्टडी रूममधून बाहेर आली. खोलीकडे जाताना तिला दिसलं की आदित्य आधीच आला होता. त्याला पाहून इशिका हसत म्हणाली, तुम्ही आलात? खोलीत जा, मी तुमच्यासाठी जेवण आणते. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्य हसत म्हणाला, डार्लिंग, तुला काय वाटतं मी एकट्याच जेवणार? मला माहीत आहे तूही काही खाल्लेलं नाहीस. नवीन कंपनीच्या विचारात इतकी हरवली असशील की काहीच लक्षात आलं नसेल. म्हणून आपण दोघंही एकत्र जेवूया. तू आज जा, तोपर्यंत मी स्वतःच्या हाताने काहीतरी छान बनवतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.